राष्ट्रवादी विलीनीकरण आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। बुधवारी रात्री आजोबा आणि नातवात तब्बल 3 तास चर्चा झाली आणि या भेटीमुळे आता राष्ट्रवादीच्या एकीची चर्चा नव्यानं सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। बुधवारी रात्री सिल्वर ओकवर पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट झाली। यावेळी दोघांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। या भेटीचं कारण अस्पष्ट असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व आहे। तसंच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून या भेटीचं स्वागत केलं जात आहे, त्यामुळे ही भेट दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत असल्याची चर्चा आहे। राजीवचंद्र साहेब पवार साहेब हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत। माननीय अजितदादा असते तरीही ते अशाच पद्धतीने मोठ्या साहेबांशी बैठका घेणे, चर्चा करणे या सगळ्या गोष्टी चालूच असायच्या आणि मला वाटतं कुठेतरी आजची ही बैठक काहीतरी महाराष्ट्रासाठी सकारात्मक, चांगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबूतीसाठी चांगली घटना म्हणा किंवा चांगली बातमी घेऊन येईल अशी आशा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटते। रुपाली ठोंबरे पाटील यांनी पार्थ पवारांनी आजोबा शरद पवारांशी केलेल्या चर्चेचं स्वागत केलं असलं तरी पक्षाचे प्रवक्ते असलेल्या सूरज चव्हाणांनी मात्र या भेटीविषयी स्पष्टपणे बोलणं टाळलंय। पण वेगवेगळ्या पक्षाचे नेते शरद पवारांचं मार्गदर्शन घेत असतात असं चव्हाण म्हणाले। त्यामुळे पार्थ पवारांनी आजोबा शरद पवारांकडून कुठलं मार्गदर्शन घेतलं हा सवाल उपस्थित होतो। पवार साहेब देशाचे नेते आहेत, एक राज्यातले मोठे नेते आहेत। त्याचबरोबर पवारसाहेबांचं मार्गदर्शन अनेक पक्षातले नेते हे वेळोवेळी घेत असतात। त्याचबरोबर पारदादाच्या कुटुंबातले प्रमुख म्हणून साहेब आहेत। त्या दोघांची भेट झाली असेल तर मला वाटतं कौटुंबिक ती भेट असावी, कुठलाही राजकीय त्याचा अर्थ काढू नये। परंतु अद्यापही माझ्याकडे माहिती नाही की ती भेट झाली की नाही झाली। जर झाली असेल तर पवारसाहेबांचं मार्गदर्शन हे प्रत्येक पक्षातला नेता घेत असतो। पवारसाहेब कुटुंबाचे प्रमुख म्हणून भेटले असतील, ह्याचा राजकीय वेगळा अर्थ काढू नये। सध्या पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी स्थान वाढलंय। पक्षाचे बरेचसे निर्णय तेच घेतात, त्यामुळे पार्थ यांनी तब्बल 3 तास शरद पवारांशी चर्चा केल्यामुळे या चर्चेतून काय समोर येतं, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होतो का, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।